नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनेलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास असा झालेलाच आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये भीम जयंती निमित्त व्हिडिओ एडिटिंग केली आहे, जे की तुम्ही मगा बघितला असाल। एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये आजचा आपला जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एडिट झालेला आहे। जर तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जिप फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। तो 2 स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जिप फाईल आहे ती तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची आहे। तर चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपण आपलं मटेरियल बघून घेऊया। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला आपलं फाईल मॅनेजर ओपन करायचं आहे। फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर तुम्हाला सिंपली तुम्ही जिथं कुठं आपली जी फाईल एक्सट्रॅक्ट केला असाल तिथे तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक अशा पद्धतीमध्ये फोल्डर दिसून जाईल, त्याचं नाव असणार आहे भीम जयंती व्हिडिओ स्वप्नील क्रिएशन। अशा पद्धतीमध्ये मी त्या फोल्डरला नाव दिलेलं आहे आणि त्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर एकदम प्रीमियम पद्धतीचं सर्व काही मटेरियल तुम्हाला इथं प्रोव्हाइड होऊन जाईल। तर सर्व काही मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे मित्रांनो, आणि मी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीमध्ये काय काय करायचं। त्यासाठीच मित्रांनो आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे, ती तुम्हाला माहिती कलेक्ट करायची आहे। आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम प्रीमियम आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये क्रिएट करायचा आहे। तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, पूर्ण बघितल्यानंतरच समजणार आहे की कशा पद्धतीमध्ये प्रोफेशनल पद्धतीमध्ये व्हिडिओ क्रिएट होऊन जाईल। तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं काइनमास्टर ओपन करायचं आहे। तर सिंपली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये काइनमास्टर ओपन करायचं आहे। ओपन झाल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे क्रिएट न्यूचं ऑप्शन दिसणार आहे, त्या क्रिएट न्यूवरती क्लिक करायचं आहे। क्रिएट न्यूवरती क्लिक केल्यानंतर ते 16.9चा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि खाली क्रिएटवरती क्लिक करून टाकायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे। सिंपली तुम्हाला इथं आपलं एक फोल्डर दिसून येईल, ते त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आणि त्या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम पद्धतीचा मी मटेरियल दिलेलं आहे मित्रांनो। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर सिंपली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये मी बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते तुम्हाला बॅकग्राऊंड इथे ॲड करायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला आपलं 30 सेकंदपर्यंत आपलं बॅकग्राऊंड जे असणार आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला इथं 30 सेकंदपर्यंत करून घ्यायचं आहे आणि 30 सेकंदपर्यंत करून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे, परत ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे आणि याचं जे सॅच्युरेशन आहे मित्रांनो ते तुम्हाला सिंपली 20वरती ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपण 20वरती याचं सॅच्युरेशन ठेवलेलं आहे। तर सॅच्युरेशन ठेवल्यानंतर सिंपली तुम्हाला लेअरवरती जायचं आहे आणि लेअरवरती गेल्यानंतर मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे भीम जयंती परत आपल्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आणि फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक शॅडो दिलेला आहे मित्रांनो, त्या शॅडोवरती क्लिक करायचं आहे आणि शॅडोवरती क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला हा जो शॅडो आहे मित्रांनो तो पूर्ण व्हिडिओमध्ये करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीमध्ये करून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला वरती इथे स्प्लिट स्क्रीनचं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून सोडून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला लेअरवरती जायचं आहे आणि लेअरवरती गेल्यानंतर मीडियावरती जायचं आहे, परत आपलं फोल्डरवरती यायचं आहे। परत तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे एक मी PNG क्रिएट करून दिली, तर ह्याला तुम्हाला अशा पद्धतीमध्ये सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इथं व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीमध्ये इथे सेट करून घेत आहे। तर अशा पद्धतीमध्ये सेट झाल्यानंतर सिंपली तुम्हाला याला 30 सेकंदपर्यंत आणायचं आहे आणि 30 सेकंदपर्यंत आणल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली लेअरवरती जायचं आहे आणि लेअरवरती गेल्यानंतर मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक 6 सेकंदचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता इथे वीज कडकडलेला व्हिडिओ आहे मित्रांनो। तर तुम्हाला याला त्याला मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इथं व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करून घ्यायचं आहे। एवढी साईज ठेवायची आहे मित्रांनो, कारण ते विजेचं समोर येता कामा नाही मित्रांनो। तर ब्लेंडिंग स्क्रीनवरती जायचं आहे, परत त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये इथं येत आहे। तर सिंपली तुम्हाला याला थोडंसं वरती घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये आणि थोडंसं वरती घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं परत एकदा ब्लेंडिंगवरती जायचं आहे आणि याची जी ओपॅसिटी आहे मित्रांनो ते तुम्हाला करून घ्यायची आहे 85वरती। तर 85वरती करून घेतल्यानंतर रिअल वाटणार आहे मित्रांनो, त्यासाठी मी म्हटलं ओपॅसिटी कमी करा जरा। तर अशा पद्धतीमध्ये ओपॅसिटी कमी झाल्यानंतर परत तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, परत मीडियावरती जायचं आहे मित्रांनो। मीडियावरती आल्यानंतर सिंपली तुम्हाला परत आपले जे काही मटेरियल असणार आहे ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला बघू शकता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एक एकदम प्रीमियम पद्धतीची एक PNG क्रिएट केलेली आहे मित्रांनो। जर तुम्हाला हे फॉन्ट हवे असेल तर मित्रांनो त्यासाठी मी सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे फॉन्ट्सवरती, तर तुम्ही नक्की जाऊन आपले फॉन्ट्सची प्लेलिस्ट बघू शकता। एकदम प्रीमियम पद्धतीचे त्याच्यामध्ये फॉन्ट्स दिलेले आहेत, ते तुम्ही फॉन्ट नक्की बघू शकता। आपल्या चॅनलवरती एकदम प्रीमियम पद्धतीचे बॅनर क्रिएट करून देत असतो मित्रांनो, त्याचे PDF फाईल प्रोव्हाइड करून देत असतो। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या
चॅनलवरती एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये जे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो आणि एकदम ग्राफिक डिझायनरला जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, परत मीडियावरती जायचं आहे. परत मीडियावरती गेल्यानंतर परत तुम्हाला एक अशा पद्धतीमध्ये मी डायलॉग दिलेला आहे, त्या डायलॉगला देखील अशा पद्धतीमध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित पद्धतीमध्ये याला देखील असं सेट करून द्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी सर्व काही सेट करून दिलेलं आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सर्व काही करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर परत तुम्हाला एक विनम्र अभिवादन एक अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला एक दिलेला आहे, त्याला देखील तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इथे सेट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये मी सेट करून घेत आहे मित्रांनो. इथे व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करून घ्या, सेंटरमध्ये सेट करून घ्या मित्रांनो त्याला, कारण मी तशा पद्धतीमध्ये तुम्हाला बनवूनच दिलेलं आहे. तर तशा पद्धतीमध्ये बनवून दिल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं परत आपलं जे ग्रुपचं जे इमेज असणार आहे ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे मित्रांनो इथं फोटो ॲड करायचा. तर फोटो ॲड करून दाखवणार आहे मित्रांनो मी तुम्हाला. आता सगळ्यात अगोदर सिम्पली याला मी डिलीट करून घेतो मित्रांनो. डिलीट करून घेतल्यानंतर सिम्पली याला क्लोज करत आहे. तर क्लोज केल्यानंतर सिम्पली आपलं पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे मित्रांनो. पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी एक भीम जयंतीच्या फोल्डरमध्ये मित्रांनो एक PNG ॲड करून दिलेली आहे. ती सिम्पली तुम्हाला या PNGला इथे ॲड करून घ्यायचं आहे. सिम्पली तुम्हाला इथे जायचं आहे मित्रांनो आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये एक तुम्हाला दिसून येईल. त्याला रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला फिल करून घ्यायचं आहे. पर फिल करून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथं क्रॉपवरती यायचं आहे. क्रॉपवरती आल्यानंतर 16.9चा रेशो घ्यायचा आहे आणि इथं ट्रान्सपरंट जे ऑप्शन आहे त्या ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली याला लॉक करून घ्यायचं आहे. परत खालचं जे नाव असणार आहे याला डिलीट करायचं आहे. आता सिम्पली तुम्हाला इथे कलर घ्या मित्रांनो फोटो ॲड करताना, म्हणजे व्यवस्थित पद्धतीमध्ये तुमच्या फोटो ॲड होऊन जातील. तर मित्रांनो हा पॉईंट शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, जरा स्किप न करता, कारण तुम्हाला हे जर कळालं तर मित्रांनो तुम्ही पुढे कधीच फोटो ॲड करण्याचा प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये पिक्सेलमध्ये झूम करता येत असतं. अशा पद्धतीमध्ये झूम करायचं आहे मित्रांनो. सिम्पली तुम्हाला झूम केल्यानंतर परत लॉकवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला जर फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर मित्रांनो एकदम HD क्वालिटीमध्ये, तर त्यासाठी सुद्धा मी एक ॲप्लिकेशनचं नाव सांगणार आहे मित्रांनो. फोटो रूम म्हणून एक ॲप्लिकेशन येतं, त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं आहे. स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला तुमची जे कोणती फोटो असेल ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर मी एक फोटो ॲड करून दाखवतो मित्रांनो, बाकीच्या तुमचं तुम्ही करून घ्या. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये तुमची फोटो कट होऊन जाईल. कट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला त्या ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्सपरंटवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याला अशा पद्धतीमध्ये लहान करून घ्यायचं आहे, कारण खाली लोगो येऊ शकतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीमध्ये क्रॉप करून घेतल्यानंतर वरती शेअरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर याला क्लोज करून घ्यायचं आहे. परत आपलं पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे. पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर परत इम्पोर्टवरती जायचं आहे. इम्पोर्टवरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही आपण जे फोटो मग कट केली होती त्या फोटोला अशा पद्धतीमध्ये इथं ॲड करून घ्यायचं आहे. परत अशा पद्धतीमध्ये इथं व्यवस्थित पद्धतीमध्ये क्रॉप करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये क्रॉप केल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये याला लहान करून घ्यायचं आहे. आणि लहान करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये इथं कट होत आहे. परत त्याला अशा पद्धतीमध्ये थोडं झूम करून घ्यायचं आहे. झूम करून घेतल्यानंतर परत इथं ग्रेडियंटचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इथं सेट करून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे मित्रांनो इथं अशा पद्धतीमध्ये सेट करून घ्यायचं आहे. परत त्याच्यावर डबल टॅप करायचं आहे. डबल टॅप केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं अशा पद्धतीमध्ये येणार आहे. परत क्रॉपवरती जायचं आहे. इकडून थोडं क्रॉप करून घ्यायचं आहे मित्रांनो, तिकडून थोडं क्रॉप करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये सेट करून घ्यायचं आहे. परत याला व्यवस्थित पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हेड जे आहे आपलं हेड थोडं वरती आलं पाहिजे, त्याच्यामुळे आपलं जे काही फोटो ॲड करण्याची पद्धत असेल ते व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट होऊन जाईल, कारण प्रोफेशनल वाटणार आहे मित्रांनो तशा पद्धतीमध्ये. नाहीतर अशाच पद्धतीमध्ये जर सेट केलात तर मित्रांनो तुमची जे इमेज असणार आहे ते एकदम बॉक्समध्ये ॲड केल्यासारखी वाटणार आहे. त्यासाठी मित्रांनो जे कधी पण आपले हेड जे असतं मित्रांनो ते थोडं वरती ठेवायचं बॉक्सच्या, त्याच्यामुळे आपलं एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये व्यवस्थित पद्धतीमध्ये आपले फोटो सेट होऊन जाईल. परत त्याला झूमवरती क्लिक करायचं, अशा पद्धतीमध्ये क्लिक करून घ्यायचं. परत असं झाल्यानंतर परत 3 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन इथे ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं. परत सेव्ह टू इमेजवरती क्लिक करायचं. सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक केल्यानंतर इथे डिफॉल्टचं ऑप्शन आहे ते अल्ट्रावरती करायचं आणि सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर मित्रांनो सर्व काही तुम्ही फोटो अशा पद्धतीमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीमध्ये ॲड झाल्यानंतर परत आपले काइनमास्टरवरती काइनमास्टर ओपन करायचं आहे. आणि काइनमास्टर ओपन केल्यानंतर परत तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इथं तुमची आपण फोटो सेव्ह केली होती ते तुम्हाला इथं अशा पद्धतीमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर मी अगोदरच केली होती मित्रांनो, त्यासाठी मी इथं अगोदरची मी केलेली मित्रांनो इथं ॲड करणार आहे. परत याला देखील अशा पद्धतीमध्ये मोठं करून घ्यायचं आहे. झूम म्हणजे 30 सेकंड पण करून घ्यायचं आहे. परत त्याला
स्प्लिट करू नका मित्रांनो याला, कारण हे खूपच मोठं झालेलं आहे जरा, त्यासाठी आपण इथे व्यवस्थित पद्धतीमध्ये थोडंसं लहान करून खाली इथं अशा पद्धतीमध्ये सेट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये इथे व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट झालेलं आहे. सर्व काही आपलं मटेरियल सेट झालेलं आहे मित्रांनो. फक्त त्याला टाईमलाईन लावायची आहे एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं साईडला एक कीचं ऑप्शन दिसत आहे. त्या कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि कीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथे 4 सेकंदवरती यायचं आहे मित्रांनो. 4 सेकंदवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं अशा पद्धतीमध्ये एक इथं प्लसचा ऑप्शन दिसत आहे, त्या प्लसवरती क्लिक करायचं आहे. परत इकडे 1 नंबरला यायचं आहे मित्रांनो. आणि जे हे फोटो आहे आपली ते अशा पद्धतीमध्ये खालती करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये फोटो इथं खालती करून घेतली आहे. नंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपली एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये ते व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट होऊन जाईल. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला पुढे यायचं आहे. थोडंसं पुढे यायचं आहे मित्रांनो. ॲड झाल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जे आपण पिंजी सेव्ह केली होती त्या पिंजीवरती क्लिक करायचं आहे. इथं ट्रिम स्लिबिटचं ऑप्शन आलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ट्रिम लेफ्ट म्हणून याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. का त्याच्याने काय होईल मित्रांनो, इकडं साईजचं कट होऊन जाईल आणि इकडं अशा पद्धतीमध्ये ॲड होऊन जाईल. तर अशा पद्धतीमध्ये आल्यानंतर सिम्पली इन ॲनिमेशनवरती जायचं आहे. फेडवरती क्लिक करायचं आहे. फेडवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला जरा पुढे यायचं आहे आता. तर अशा पद्धतीमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ज्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जे आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत ट्रिम स्लिबिटवरती जायचं आहे आणि ट्रिम लेफ्ट करून घ्यायचं आहे. परत लेफ्ट करून घेतल्यानंतर तुम्ही आपलं जे बघू शकता इथं अशा पद्धतीमध्ये आलेलं आहे. ह्याला देखील मित्रांनो फेडवरती क्लिक करून अशा पद्धतीमध्ये सोडून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर मित्रांनो इथं त्याच टाईमलाईनवरती मित्रांनो थोडंसं जरा पुढे यायचं आहे. आणि जरा पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता याला देखील ट्रिम लेफ्ट करून घ्यायचं आहे. आणि ह्याला देखील मित्रांनो फेड ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये टाकल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं हे देखील सेट होऊन जाणार आहे. परत 10 सेकंड झाल्यानंतर मित्रांनो पुढे यायचं आहे. परत तुम्हाला इथं थोडासा वेट करून द्यायचं आहे, कारण थोडा वेट केल्यानंतर परत 13 सेकंदवरती यायचं आहे. 13 सेकंदवरती आल्यानंतर आपले जे ग्रुपचे फोटो होते त्याला देखील इथून लेफ्ट करून घ्यायचं आहे. आणि ह्याला देखील मित्रांनो इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला इथं बघू शकता इंटर स्लाइड डाऊन एक ऑप्शन आहे मित्रांनो, इंटर स्लाइड अप म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं 2.5चं जे टाईमलाईन आहे ते सेट करून घ्यायची आहे. 2.5 वरती इथं आणून सेट करायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ आलेला आहे. तर सिम्पली तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ इथे सेट झालेला आहे. तर सिम्पली तुम्हाला आता आपला एक व्हिडिओ आहे मित्रांनो, तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. परत त्याच्यावरती गेल्यानंतर परत तुम्हाला इथे 30-31 सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. त्या व्हिडिओला तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे स्मोकचा एकदम नाथखोळा झाडूर पद्धतीमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे. स्प्लिटवरती जायचं आहे, स्क्रीन करून घ्यायचा आहे. स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला ब्लेंडिंगवरती जायचं आहे. ब्लेंडिंगवरती गेल्यानंतर इथे स्क्रीनचं ऑप्शन आहे, त्या स्क्रीनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये बघू शकता एकदम खतरनाक नाथखोळा झाडूर पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ इथं सेट झालेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये सर्व काही व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट झाल्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, परत मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर परत तुम्हाला इथं एक 33 सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. तो 33 सेकंदाचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्या 33 सेकंदाच्या व्हिडिओवरती स्प्लिटवरती जाऊन याची स्क्रीन करून घ्यायचा आहे, फिल स्क्रीन करायचं आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर परत तुम्हाला इथे ब्लेंडिंगवरती जायचं आहे. ब्लेंडिंगवरती गेल्यानंतर इथे स्क्रीनचं ऑप्शन आहे, त्या स्क्रीनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपला व्हिडिओ इथे दिसून येणार आहे. परत तुम्हाला इथे 17 सेकंदवरती यायचं आहे मित्रांनो, 17.200 वरती यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये इथे 17 सेकंदवरती यायचं आहे. कारण इथं आपली एक बीट आहे मित्रांनो, एकदम खतरनाक अशी गाण्यामध्ये एक बीट आहे, त्याच्यानंतर आपण इथे इफेक्ट लावलेला आहे. तर सिम्पली अशा पद्धतीमध्ये 17 सेकंदवरती आल्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. परत मी एक व्हिडिओ दिलेला आहे 13 सेकंदाचा, एकदम नाथखोळा करून दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ एकदम लेझर लाईटचा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो, DJ सॉन्गचा. तर तुम्हाला ह्या व्हिडिओवरती जायचं आहे. परत याला स्प्लिट स्क्रीन वरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर ब्लेंडिंगवरती जायचं आहे. आणि ब्लेंडिंगवरती गेल्यानंतर इथे स्क्रीनचं ऑप्शन आहे, त्या स्क्रीनवरती क्रिएट करून टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम नाथखोळा पद्धतीमध्ये आता इथं व्यवस्थित पद्धतीमध्ये जाळधूर होणार आहे. तुम्ही एक साथ बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीमध्ये इथं सगळं काही मी तुम्हाला ऑलरेडी मटेरियल दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीमध्ये एकदम नाथखोळा अशा पद्धतीमध्ये इफेक्ट आपला पडत आहे. तर अशा पद्धतीमध्ये परत सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जे कोणती साईज सेव्ह करायची असेल ते करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला एकदा व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवायचा असेल तर तुम्ही 720 वरती ठेवू शकता आणि 30 fps वरती ठेवू शकता. आणि सेव्ह ॲज व्हिडिओवरती क्लिक करून आपला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे मित्रांनो.
तर अशा पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ सेव्ह होत आहे मित्रांनो. आपला व्हिडिओ सेव्ह झालेला आहे. तर सिम्पली तुम्हाला परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत तुम्हाला आपला जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे मित्रांनो ते तुम्हाला ओपन करायचं आहे. सर कॅपकट ॲप्लिकेशनला VPN लागतं मित्रांनो. त्यासाठी मी सुपर VPN यूज करत आहे. सिम्पली तुम्हाला एक प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. ते तुम्हाला अशा पद्धतीमध्ये ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला एक ॲड येईल. त्या ॲडला क्लोज करायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये मी ॲडला क्लोज करून घेतो आणि कनेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि कनेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपलं VPN कनेक्ट होऊन जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे कनेक्टेडचा ऑप्शन आलेला आहे. सिम्पली आपला VPN कनेक्ट झालेला आहे. सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये कट करायचा आहे आणि अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे. सिम्पली तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मग जे आपण व्हिडिओ ॲड केला होता मित्रांनो तो तुम्हाला व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे. मग जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथे इफेक्ट्स लावायचे आहेत. मित्रांनो मी सांगणार आहे कशा पद्धतीमध्ये लावायचे आहेत. तर सिम्पली तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर आपला इफेक्ट लावायचा आहे तो म्हणजे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे इफेक्ट्सवरती जायचं आहे. इफेक्ट्सवरती गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे रिपेक्ट शेक म्हणून एक इफेक्ट दिसणार आहे. त्या रिपेक्ट शेकवरती या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यावर इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे 2 सेकंदच्या जरा पुढे यायचं आहे आणि इथं अशा पद्धतीमध्ये एवढा इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे. तर एवढा इफेक्ट ठेवल्यानंतर मित्रांनो सेकंड जो आपला इफेक्ट आहे मित्रांनो तो आपण लावून घेणार आहोत आता. तर परत तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचा आहे आणि आपला जो सेकंड जो इफेक्ट आहे मित्रांनो तो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता पल्स 2 म्हणून इफेक्ट दिसत आहे मित्रांनो. त्या इफेक्टवरती क्लिक करायचा आहे. परत राईटवरती क्लिक करायचा आहे. राईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा जो इफेक्ट आहे मित्रांनो तो आपल्याला 5.5 सेकंदवरती ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता ऑलरेडी 5.5 सेकंदवरती आलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये सेकंड जो इफेक्ट झाल्यानंतर आपल्याला तर आपले इफेक्ट्स लावायचे झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला आता आपले ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे आहेत. सिम्पली तुम्हाला इथं 7 सेकंदवरती यायचं आहे मित्रांनो आणि 7 सेकंदवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर स्प्लिटवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून टाकल्यानंतर परत याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट्स दिसून जाते. आता आपल्याला एक इफेक्ट्स ॲड करायचा आहे. तर जो आपला पहिला इफेक्ट राहणार आहे मित्रांनो तो पल्स इनचा इफेक्ट राहणार आहे. तर सिम्पली तुम्हाला याची जे सेकंड आहे मित्रांनो 1 सेकंदवरती ठेवायचा आहे आणि हा झाल्यानंतर परत तुम्हाला सेकंड जो इफेक्ट आहे तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि सेकंड जो इफेक्ट राहणार आहे मित्रांनो तो 9.5 सेकंदवरती राहणार आहे. तर सिम्पली तुम्हाला इथे 9.5 सेकंदवरती यायचं आहे आणि 9.5 सेकंदवरती आल्यानंतर परत याच्यावरती क्लिक करायचं आहे. परत स्प्लिटवरती जायचं आहे. स्प्लिटवरती गेल्यानंतर परत इफेक्ट्सवरती जायचं आहे. गेल्या बार जाऊन पल्स इन 2 लावलं होतं मित्रांनो. आता पल्स इन लावणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट लावल्यानंतर परत तुम्हाला पुढे यायचं आहे. परत तुम्हाला इथं 12 सेकंदवरती यायचं आहे मित्रांनो. 12 सेकंदवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला परत इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक नाही याला देखील स्प्लिट करून टाकायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर परत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट दिसणार आहे. आता तर इफेक्टचं नाव आहे मित्रांनो वर्टिकल ब्लर म्हणून एक इफेक्टचं नाव आहे. सिम्पली त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. अरे हँग झालं. तुम्ही इथं बघू शकता वर्टिकल ब्लर म्हणून एक इफेक्ट आहे. त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी साईज आहे मित्रांनो 1 सेकंदवरती ठेवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं पुढे यायचं आहे मित्रांनो 14 सेकंदवरती यायचं आहे आणि 14 सेकंदवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं एक इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथं एक इफेक्ट आहे मित्रांनो. त्या इफेक्टचं नाव सांगतो आता मी तुम्हाला. तर स्प्लिट फ्लिकर म्हणून इफेक्ट आहे मित्रांनो. स्प्लिट फ्लिकरवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपलं एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये स्प्लिट फ्लिकर व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड होणार आहे मित्रांनो. तर थोडं बहुत कमी जास्त ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो तर गाण्याच्या नुसार. तर मी आता गाणे ॲड करून बघतो मित्रांनो कशा पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर गाणं ॲड करायचं होतं पण सगळ्यात अगोदर आपण इफेक्ट्स लावले मित्रांनो. कारण मी इफेक्ट्सची टाईमलाईन सेट केली होती. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर इफेक्ट्स लावून घेतले नंतर सॉन्ग ॲड केले. पण कधी पण एडिटिंग करताना मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं असतं आणि सॉन्ग ॲड केल्यानंतर त्या सॉन्गच्या बीटनुसार तुम्हाला आपनुसार इफेक्ट्स लावायचे असतात. तर अगोदर आपण इफेक्ट्स लावले मित्रांनो ते काय अडचण नाही मित्रांनो कारण मी त्या अगोदर सेट केले होते. तर नंतर तुम्हाला साऊंड्सवरती क्लिक करायचं आहे. साऊंड्सवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथे फाईलचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला त्या डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे आणि डिव्हाइसवरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं तुमचं जे कुठं मी तुम्हाला एक गाणं दिलेलं आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं गाणं ॲड करून घ्यायचं आहे. सिम्पली तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण इथं गाणं ॲड केलेलं आहे आणि गाणं ॲड केल्यानंतर एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये आपलं गाणं सेट झालेलं आहे.
तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये आपला इथे व्हिडिओ सेट झालेला आहे मित्रांनो. तर इथं जरा लॅग मारू शकतं मित्रांनो, कारण कॅपकट ॲप्लिकेशन एकदम पॉवरफुल असल्यामुळे. तर याच्या पुढे मित्रांनो कॅपकटचा लोगो येतो मित्रांनो, त्या कॅपकटच्या लोगोला डिलीट करायचा आहे आणि याच्या पुढे आपलं गाणं जिथंपर्यंत आहे मित्रांनो तिथंपर्यंत आपला व्हिडिओ ठेवायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला परत वरती बाणावरती क्लिक करायचं आहे. बाणावरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ इथे एक्सपोर्ट होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती असे एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ कंपल्सरी येत असतात. तर चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम.